हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र उत्साहात साजरा होणार आहे। मात्र या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जो तो शिवभक्त छत्रपती शिवरायांबद्दल आपली भावना, आपला आदर व्यक्त करण्यासाठी विविध कलाकृतीची निर्मिती करत असतो। सोलापुरात असेच एक रिक्षा चालक आहेत, त्यांनी चक्क आपल्या रिक्षाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे। मावळे लावलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, छोटी मूर्ती ठेवून त्या मूर्तीसमोर गड किल्ल्यांचा एक देखावा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मावळे जे भाले, तलवार, ढाल घेऊन उभे असलेले जे मावळे आहेत त्यांचे छोटे छोटे पुतळे लावलेले आहे आणि ही प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे। सोलापुरातील एका रिक्षा चालक शिवप्रेमींनी ही प्रतिकृती साकारलेली आहे। दादा, तुमचं नाव काय आहे? जय भवानी, जय शिवराय। मी सुरेश नकाते, नवी पेठमध्ये राहतो। लहानपणापासूनच छत्रपतींच्या जयंतीची आवड निर्माण झालेली आणि डाळिंबेडमध्ये सर्वात मोठे छत्रपती बसतात तेव्हा तिथे लहानपणापासून म्हणजे कार्य करत असतो आणि याच्यानंतर आता असं वाटलं की आपण घेतले दर दिवाळीला मी नवी पेठमध्ये जागेवर करतो हे, पण यावर्षी रिक्षा नवीन घेतल्यामुळं की चला आपण रिक्षात राजांची स्थापना करू असं वाटलं आणि मग सर्व तयार केलं आणि मी असं स्थापना केलेली आहे। प्रथमच रिक्षा तुम्ही पहिल्यांदाच घेतली आणि पहिल्यांदाच केलं आहे। कशाचा देखावा तुम्ही दिलेला आहे? आता हे तोरणा किल्ला असा केला होता मी आणि त्याच्या देखावाच्या हे केलेलं आहे। यामध्ये राजांची मूर्ती आणि मावळे जे आहेत ते सोलापुरात जास्त कुठे दिसत नाहीत मावळे, असं ॲमेझॉनवरून मी मागवले येतं आणि दुसरे काही मागवण्यापेक्षा लहान मुलांना आवड व्हाव्या मावळ्यांची म्हणून आता हे मावळे बाजारमध्ये लवकरच येणार आहेत, आता या लागले तसे। तर मी असं साधं बोळ ज्या पद्धतीनं करता येईल तेवढी छत्रपतींची मी हे केलेली। आता तुम्ही ही रिक्षा घेऊन शहरात फिरताय? हां, दररोज शहरात फिरतोय। लोक जागोजागी थांबवतात, फोटो काढतात, हे करतात। नवीन पोरं, लहान मुलं वगैरे हे सर्व बघतात आवडीने आणि लोक धन्यवाद देतात। चांगले। कल्पना कशी सुचली तुम्हाला? लहानपणापासूनच हे असल्यामुळे आता चला आपण जागेवर तर बसवतोयच, पण आता चला इथं चालता बोलता सर्वांना मिळावं। एक आपल्या महापालिकेत झेंडे लावून येतो 26 जानेवारीला, त्याच्याकडे बघितली, स्फूर्ती घेतली आणि चला आपण पण देखावा सगळा सहित रिक्षात फिरवा। आता पॅसेंजर वगैरे बसवत नाही, काही नाही मी आज उद्या 2 दिवस असत असंच। आणि हे म्हणजे गाडी चालत्या रिक्षामध्ये हे पडत नाहीत का? नाही नाही नाही, सर्व फिटिंग वगैरे सगळे केलेले आहेत। मावळे मूवेबल आहेत। किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी काय वापरले? हे आहेत म्हणजे फर्निचरचं सामान आहे सगळं, यामध्ये प्लायवूड आहे आणि मावळे म्हणजे मूवेबल आहेत मावळ्याचे। हां, म्हणजे पोजेस चेंज होतात त्याचे सगळे, अशा बाला वगैरे हे सगळे चेंज होतात आणि पडू नये म्हणून हे केले। आपलं ग्रामदैवत सिद्धेश्वरची काठी, झाडं, मी निसर्गप्रेमी असल्यामुळे हे सर्व मी आतमध्ये हे केलेलं आहे आणि रात्री याच्यापेक्षा अजून छान दिसेल, पूर्ण लाईटिंग असते रात्री यामध्ये। हां, म्हणजे शिवजयंती सर्वत्र साजरा होता, एक तुम्ही सुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक प्रेम तुम्ही दाखवले, एक नवीन काहीतरी करावं ह्या ह्याच्याने आपल्या मी छोट्या ह्याच्यात महाराजांची प्रतिमा केली। ऑलरेडी माझंच होतं, पण करायचं म्हणलं तरी मी 2000 लय झालं याला। घरात लहान मुलं वगैरे आहेत? हां, लहान मुलं आहेत, त्यांनी सर्व म्हणजे त्यांना आवडतं म्हणून हे सर्व करतोय। हां, त्याच्याबद्दल कुठं बघितलं होतं का काही? का तुमची आयडिया? नाही, कोल्हापूर, पुणे वगैरे साईडला बघतो ना असं समोरच्या ह्याच्यात, तर ते समोरच्या फ्रंटला, पाठीमागच्या बाजूला असं किल्ले वगैरे चांगलं केलेलं असतं त्यांनी आणि ते बघितल्यानंतर आपण बी काहीतरी करावं म्हणून मी हे केलेलं आहे। हां, चला। नाव काय तुमचं? सुरेश नकाते। कुठं राहायला? नवी पेठ। नवी पेठेतील सुरेश नकाते या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आपल्या याच रिक्षामध्ये तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे आणि त्या प्रतिकृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा, मावळे आणि त्याला जोड म्हणून सोलापूरची जी प्रसिद्ध यात्रा आहे ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजांची यात्रेचा टच देखील या रिक्षाचालक नकाते यांनी दिलेला आहे आणि जिथे ते रिक्षा घेऊन जात आहे तिथं प्रत्येक लोक उत्सुकतेनं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे किंवा तोरणा किल्लाची जी प्रतिकृती साकारलेली आहे ते उत्सुकतेने पाहत आहेत। रात्री देखील विद्युत रोषणाई केल्यामुळं हे आकर्षक लोकांना आपल्याकडे ओढून घेत असल्याचं एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे। एक आगळा वेगळा शिवप्रेमी सोलापुरातून आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून पाहायला मिळत आहे। झहूर साईसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।